या कवितेच्या कवयित्री आहेत पद्मा गोळे। पद्मा गोळे यांचा आपण परिचय करून घेऊ। पद्मा गोळे यांचा जन्म 1913 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1998 मध्ये झाला। पद्मा गोळे ह्या प्रसिद्ध कवयित्री आहेत। त्यांनी निहार, स्वप्नजा, प्रीतिपथावर, आकाशवेडी, श्रावणमेध इत्यादी कविता संग्रह लिहिलेले आहेत, त्यांचे प्रसिद्ध आहेत। तसेच नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न इत्यादी नाटिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत। वाळवंटातील वाट ही कादंबरी देखील त्यांची प्रसिद्ध आहे। असे पद्मा गोळे। पद्मा गोळे यांनी या कवितेतून रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचं चित्रण केलेलं आहे। म्हणजेच रणांगणावर पराक्रम गाजवण्यासाठी जाणारा जो वीर पुरुष असतो, त्याच्या आईच्या मनामध्ये कोणत्या भावना असतात, अंतरंगामध्ये कोणत्या भावना असतात, त्या भावना या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। एखादं मूल आपल्या आईपासून थोडं जरी दूर गेलं तरी आईला किती वेदना होत असतात, किती काळजी वाटत असते। परंतु जेव्हा एखाद्या आईचं मूल रणांगणावर युद्धभूमीवर लढायला जात असतं, तेव्हा त्या आईच्या अंतरंगामध्ये कोणत्या भावना असतात, तर त्या भावना या कवितेतून मांडण्याचं काम कवयित्री पद्मा गोळे यांनी केलेलं आहे। आपण या कवितेचा आशय समजून घेण्यापूर्वी या कवितेला सुंदर चाल लावून ही कविता कंठस्थ करण्याचा आपण प्रयत्न करू। बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझ करीत औक्षण, याच विक्रमी बाहुने स्वतंत्रता राखायाची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा, नाही एकही उंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारी सधार, अशुभाची सावली नाही पडणार येथे, अरे मी सांगते ना जिजा लक्ष्मी सिनाते, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविना, दूध भात भरविना, दूध भात भरविना। तर आता आपण या कवितेचा आशय समजून घेऊ। काय म्हणतात बघा कवयित्री। बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण। म्हणजे रणांगणावर युद्धासाठी जाणाऱ्या बाळाला त्याची आई औक्षण करते, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं औक्षण करते, ओवाळते, घराला तोरण बांधते, असं आई म्हणते। म्हणजेच की आपल्या बाळाला निरोप देत असताना रणांगणावर लढायला जाण्यासाठी, देशाच्या रक्षणासाठी, सीमेवर रक्षणासाठी देशाच्या तो लढायला चालला आहे, त्यावेळी त्याची आई ही काय करते, ही त्याला निरोप देते आनंदाने। आज घरात कुठला तरी सण आहे, आपण घराला तोरण बांधतो,
तोरण केव्हा बांधतो? जेव्हा आपल्याला आनंदाचा सण असतो, आनंदाचा क्षण असतो, तेव्हा आपण घराला तोरण बांधतो. तसंच आज माझ्या घरी आनंदाचा दिवस आहे, कारण माझा बाळ हा रणांगणावर शत्रूशी लढायला चालला आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चालला आहे, देशाच्या रक्षणासाठी चालला आहे. याचा मला आज आनंद वाटतो आहे. ती दुःखी नाही आहे, ती रडत नाही आहे आणि त्याला औक्षण करते. औक्षण करणे म्हणजेच काय? तर ती त्याला ओवाळते आहे. हे बघा, या ठिकाणी औक्षण करणे, औक्षण याचा अर्थ ओवाळणे. पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण. पंचप्राणांच्या ज्योती म्हणजे अगदी मनापासून मी तुला ओवाळते, घराला तोरण बांधते. आज आनंदाचा क्षण आहे, कारण माझा बाळ रणांगणावर लढायला चाललेला आहे, देशाच्या रक्षणासाठी चाललं आहे, मातृभूमीच्या रक्षणासाठी चाललेला आहे. आणि मी रडणार नाही, दुःखी नाही आहे, नाराज नाही होणार आहे, तर मी त्याला आनंदाने रणांगण लढायला पाठवणार आहे. म्हणजे जो वीर पुरुष असतो, तो वीर पुरुष तेव्हाच होतो जेव्हा त्याला रणांगणावर धाडणारी त्याची माता ही वीर माता असते. आणि म्हणून सीमारेषेवर लढणाऱ्या जवानांच्या आईंना वीर माता म्हणून गौरवलं जातं. कारण आई जेव्हा शूर असते तेव्हाच तिचा बाळ रणांगणावर आनंदाने लढू शकतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगायचे की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा. जिजामातांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले, म्हणून वीर माता म्हटलं जातं. कारण आई आपल्या बाळाला रणांगणावर लढायला पाठवते, म्हणून ते बाळ जात असतं, म्हणून तो वीर पुरुष होत असतो. याचं विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायाची. काय म्हणतात बघा? याचं विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायाची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. बघा की तुझ्या विक्रमी बाहूंनी, तुझ्या शक्तीच्या जोरावर, तू पराक्रमी आहेस मला माहीत आहे असं आई सांगते. देशाचं स्वातंत्र्य राख, स्वातंत्र्य निर्माण कर, किंवा स्वातंत्र्य जे आहे ते टिकव. खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणजे भारतवर्षमध्ये, भारतभूमीला शांतता मिळू दे, तुझ्या खांद्यावर त्याची जबाबदारी घे. भारतातील सर्व जनतेला सुखी ठेवण्याचं, शांतता निर्माण करण्याचं पुण्याचं काम तू या ठिकाणी कर. आणि ती जबाबदारी तुझ्या खांद्यावर घे, आणि ती आहे. आणि त्यासाठी तू रणांगण लढायला चालला आहेस. बाळा, मी तुला औक्षण करते, ओवाळते, घराला तोरण बांधते आणि तुला आनंदाने पाठवते. बघा किती उदात्त विचाराची ही माता आहे. पुढे काय म्हणते बघा? म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. बघा ती काय म्हणते की माझ्या डोळ्यामध्ये एकही थेंब नाही आहे दुःखाचा, मी दुःखी नाही आहे. माझं बाळ माझ्यापासून दूर चाललं आहे, मी त्याला निरोप देते. निरोप हा नेहमी दुःखाचा असतो. जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती जेव्हा सासरी जात असते तेव्हा आई वडील आनंदाश्रू असतात, दुःखाश्रू असतात. आपल्यापासून ती तुटली, आपल्यापासून दूर जाते, याचं तिला दुःख होत असतं. त्यामुळे दुःखाश्रू असतात. आणि आनंदाश्रू या अर्थाने असतात की आपली मुलगी आपल्या जीवनामध्ये पुढचं पाऊल टाकते, ते आनंद असतात. मात्र हुंदका असतो बघा त्यावेळी आई आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये. तर आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, हुंदका असतो हृदयात. आणि म्हणून माझा बाळ, त्याला मी निरोप देते आहे, सीमारेषेवर चालला आहे, शत्रूशी 2 हात करायला चालला आहे, त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा अवस्थेतही आई दुःखी होत नाही बघा, रडत नाही आहे. म्हणून या माझ्या डोळा नाही एकही नाही थेंबही दुःखाचा, कारण मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. मी महाराष्ट्र कन्या आहे, मला वीराचा धर्म, वीर पुरुषाचा धर्म काय आहे मला माहिती आहे. कारण महाराष्ट्र ही वीर पुरुषांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असे वीर पुरुष होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे ही वीरांची भूमी आहे, मी महाराष्ट्र कन्या आहे. त्यामुळे धर्म या वीर पुरुषांचा काय असतो हे मला चांगलं माहीत आहे, म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाही आहे असं ती सांगते. आणि पुढे काय म्हणते? नाही एकही हुंदका मुका वाटे काढणं. मी रडणार नाही, एकही हुंदका नाही काढणार आहे. कळलं का? नाही एकही हुंदका
मुखा वाटे काढणार. बघा इथे हुंदका म्हणजे रडणं. बघा मी रडणार नाही आहे, अश्रू ढाळणार नाही आहे, तर मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीला धार. तुझ्या तलवारीला धार काढून ठेवली आहे. याचा अर्थ काय? तलवारीला धार म्हणजे त्याचं जे शस्त्र आहे, ज्या शस्त्राने तो लढणार आहे त्या शस्त्रांना देखील मी धार काढून ठेवली आहे. म्हणजे माझा मुलगा रणांगणावर जाण्यासाठी पराक्रम गाजवावा यासाठी त्याच्या शस्त्रांना सुद्धा मी बळ देतोय. आणि त्याला तर मी बळ देणार, याचा अर्थ त्याला मी बळ देतोय, त्याला मी बळ देते असं ती आई म्हणते. आणि म्हणून मी एकही हुंदका नाही काढणार, कारण मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावली ही नाही पडणार येते. तुझं काय वाईट होणार नाही. अशुभ वाईट, कळलं का? अशुभ म्हणजे वाईट. अशुभाची सावली ही नाही पडणार येते. अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीची नाते. काय सांगते बघा, की तुझं काही वाईट होणार नाही, तुझं काही अशुभ होणार नाही, सगळं चांगलंच होणार आहे. मला आशा आहे, कारण मी जिजा लक्ष्मीची नाते सांगते. काय सांगते बघा, की अशुभाची सावली नाही पडणार येते. अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीची नाते. झाशीची राणी लक्ष्मीबाई कशा पद्धतीने आपल्या बाळाला घेऊन लढली स्वराज्यासाठी रणांगणावर जाऊन, हे मला माहिती आहे. जिजाबाई ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः रणांगणावर धाडत होते. ज्यावेळी स्वराज्यावर अफजल खान चालून आला, जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना सांगितलं तू जा बाळा. जेव्हा शाहिस्ते खान पुण्यामध्ये धुमाकूळ घालत होता, तेव्हा त्याच्या छावणीत जाऊन त्याच्याशी मुकाबला करण्याला जिजाबाईंनी सांगितलं. आणि त्यामुळे मला माहिती आहे काय तुझं वाईट होणार नाही, कारण मी जिजाबाई लक्ष्मीबाई यांचं नातं सांगते आहे, असं या ठिकाणी लेखिका कवयित्री म्हणतायत. पुढे काय म्हणतात बघा, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानी माता शक्ती देईल. तू काही घाबरू नकोस, काही काळजी करू नकोस. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना भवानी मातेने तलवार भेट दिली होती, भवानी माता त्यांना बळ देत होती, त्यांना शक्ती देत होती, तसंच तुझ्या पाठीशी भवानी माता आहे. तू घाबरू नकोस. तुझ्या शस्त्रांना तुझ्या अस्त्रांना ज्यांच्या साहाय्याने तू शत्रूशी लढणार आहेस त्यांना भवानी माता शक्ती देईल. आणि रणांगणावर गेल्यानंतर तू कुणाचं स्वरूप आठव? शिवरायांचं स्वरूप आठव, असं ती. कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते आठव. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आठव. ते रणांगणावर गेल्यानंतर घाबरू नकोस. तुझ्या शस्त्रांना तुझ्या अस्त्रांना तुझ्या बाहूमध्ये बळ येईल, भवानी माता तुला आशीर्वाद देईल. आणि रणांगणावर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप आठव. आठवावे रूप आठवावा प्रताप, आणि तू पराक्रम गाजव, तुला यश नक्की मिळेल, असं या ठिकाणी त्याची आई सांगते आहे. पुढे काय म्हणते बघा, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन. माझी कूस तू धन्य करावी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, म्हणजेच माझी कूस तू धन्य करावी. तुला मी जन्म दिला आहे, आणि तुला मी जो जन्म दिला आहे त्याचा मला अभिमान वाटू दे. मी तुझी आई आहे याचा मला अभिमान वाटू दे. त्यामुळे तू माझी कूस धन्य कर आणि विजयी होऊन ये. आणि ज्यावेळी तू विजयी होऊन येशील तेव्हा पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन. तुला मी दूध भात भरवेन. लहानपणी जसं मी तुला दूध भात भरवायची तसाच दूध भात तुला मी, तू विजयी होऊन जेव्हा येशील तेव्हा आनंदाने तुला मी दूध भात भरवेन. अशा प्रकारे इच्छा व्यक्त करते, आशा व्यक्त करते, आणि आपल्या बाळाला हसत हसत
रणांगणावर लढायला पाठवते, निरोप देते. ठीक आहे, आपण या ठिकाणी या कवितेचा आशय समजून घेतला. तर आपण या ठिकाणी आता स्वाध्याय समजून घेऊ. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा आणि विधान पूर्ण करा. कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे. आई मुलाला औक्षण करते म्हणजे ओवाळते. का ओवाळते? तो कुठं चालला आहे? कारण तो रणांगणावर जाणार आहे. बरोबर, रणांगणावर जाणार आहे तेव्हा ती त्याला निरोप देते आणि निरोप देताना त्याला ओवाळते, औक्षण करते, कारण ती वीर माता आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, खाली शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा. अशुभाची सावली म्हणजेच काय की शत्रूची झुंज देण्यासाठी जेव्हा सैनिक जात असतात तर त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. त्यांचे कधीही त्यांना वीर गती वीर मरण प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे लढाईमध्ये कधी प्राण गमावे लागतील याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रीने अशुभ म्हटलं आहे आणि म्हणजेच वाईट छाया असं म्हटलं आहे. कळलं का? आणि तुझं वाईट कधीच होणार नाही. अशुभाची सावली नाही पडणार आहे, ते तुझं काय वाईट होणार नाही, अशा प्रकारे इच्छा ती त्या ठिकाणी व्यक्त करते. त्यानंतर पंचप्राणांच्या ज्योतीने औक्षण. आता पंचप्राणांच्या ज्योतीने मी ओवाळते, औक्षण करते असं आई म्हणते. याचा काय अर्थ आहे? जेव्हा रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आई आपल्या बाळाला मनापासून ओवाळते. तिच्या मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राणांच्या ज्योतींचं औक्षण असा या ठिकाणी उल्लेख केला आहे. म्हणजे अगदी अंतःकरणापासून, मनापासून, प्रेमाने, मायेने. त्यानंतर कवितेच्या आधारे तक्ता पूर्ण करा. इथे बघा, कवितेतील विषय आणि पात्रे. रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे. कोण? आई आणि मुलगा. कवितेत उल्लेख आलेली थोर व्यक्ती कोण? आईनं व्यक्त केलेली इच्छा. आता कवितेत उल्लेख आलेले थोर व्यक्ती जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज. बरोबर. आणि आईने व्यक्त केलेली इच्छा, विजयी होऊन आल्यानंतर माझ्या हाताने तुला दूध भात भरवीन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे सोडवायचं आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य लिहिताना बघा, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप तू आठव अशा पद्धतीने आई सांगते. तुझं काय अशुभ होणार नाही. शिवाजी महाराजांचं नामस्मरण कर. त्यांनी जे शौर्य दाखवलं ते मनात स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेचा आशीर्वाद होता तसाच तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानी माता शक्ती देईल. अशा प्रकारे ते बाळाला निरोप देते. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन. या ठिकाणी भावसौंदर्य स्पष्ट करा. इथे सुद्धा या ओळींचा आपण अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणजे रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना त्या कवितेतील आई दुःखी होते का? तर नाही. तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर पूर्ण विश्वास आहे. कारण ती महाराष्ट्र करणे आहे, वीर माता आहे. काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठव, झुंज दे, भवानी मातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे हे मनात ठसव, अशी ती निर्धाराने त्याला सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म देण्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवेल. ही आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून दिसून येते. त्यानंतर अभिव्यक्ती आहे. पाचवा प्रश्न बघा. अभिव्यक्ती काय? कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. वीर मातेच्या मनातील इच्छा किंवा भावना काय आहेत? तर ती काय सांगते की ती आनंदाने रणांगणावर मुलाला पाठवते, पंचप्राणांच्या ज्योतीने बाळाला ओवाळते आणि ती काय म्हणते, तुझ्या पराक्रमी बाहून या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण कर आणि तुझ्या खांद्यावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यात अश्रू नाही आहे आणि हुंदकाही येणार नाही. मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे. मला जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा लाभला आहे.
तुझ्या तलवारीला मीच धार काढून ठेवलं, म्हणजे तुला धीर दिलाय मी. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावली पडू देणार नाही. शिवरायांचं कर्तृत्व आठव. भवानी माता तुला शक्ती देईल आणि विजयी होऊन ये. आणि मी जन्म दिल्याचं मला सार्थक वाटेल असं काम कर. आणि त्यानंतर मी तुला दूधभात भरवेन. अशा प्रकारे ती इच्छा व्यक्त करते. भारतभूमी ही वीरांची भूमी आहे. याबद्दल आपलं मत की भारतभूमी ही वीरांची भूमी. आपला महाराष्ट्राचा किंवा भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर रामायण महाभारत काळापासून आपल्याला याची साक्ष मिळते. दुष्टांना शिक्षा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत मोठमोठे युद्ध निर्माण झाले. देवाने अवतार घेतले म्हणतो. आणि ती धैर्याने आणि शौर्याने परतून लावण्याची धाडसी वृत्ती या मातृभूमीतील वीरांना आहे. ज्यांनी ज्याही भारतावर आक्रमण केलं ती परतून लावण्याचं काम केलं या वीरांनी. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देखील देशभक्त आणि क्रांतिकारकांनी लढा दिला. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत सुद्धा हेच आपल्याला म्हणावं लागेल. आणि आत्ताही आपल्याला हेच म्हणावं लागेल की आपले भारत मातेचे वीर पुरुष प्राणाचं बलिदान देतात वेळप्रसंगी आणि देशाचं स्वातंत्र्य त्यांनी अबाधित ठेवलेलं आहे. आणि म्हणून ही वीरांची भूमी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेचा स्वाध्याय आपण समजून घेतलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय तुम्ही पूर्ण लिहायचा आहे आणि व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. धन्यवाद.